नमस्कार. सुदगिल संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. त्यामध्ये सांगेन थोडा वेळ सांगेल. हो, चालेल चालेल. त्यामध्ये एक सांगेन की अध्यक्ष आमचं सांगेन की आमच्या शाखा कशा किती आहे. हा, किती शाखा आहेत तुमच्या सर? आपल्या टोटल शाखा 3 आहे. आपण ही मुख्य शाखा रामबागेमध्ये एक शाखा आहे. रामबागेमधल्या शाखेमधल्या रामबागेमध्ये कॉस्मोपॉलिटन वस्ती आहे. बरोबर. त्यामुळे रामबागेमध्ये आपण हिंदी आणि इंग्लिश विभाग पण चालू केला. बघा, लोकांच्या सोयीनुसार त्यांनी हिंदी आणि इंग्लिश पण सुरू केलं. तिथे सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला इतिहास लोकांकडे मिळतात. आणि आता वायलीनगर हा नव्याने डेव्हलप होत असलेला एरिया आहे कल्याणमध्ये. म्हणजे कल्याण नॉर्थ हा जो भाग आहे कल्याण नव्याने डेव्हलप होत, तर तिथे सुद्धा एक आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही पण मग या 2 जागा ज्या आहेत तुम्हाला महापालिकेने दिलेल्या आहेत का तुम्ही स्वतः गेले? महापालिकेने दिलेली. रामबाग येथील जी जागा आहे ती यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या समोर आहे, जी भाडेपट्टीवरती. आणि दुसरी जागा आहे ती येवाडी स्थानिक नगरसेवक सुनील वाले यांच्या प्रयत्नात आम्हाला. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला महापालिकेचा देखील बऱ्याच अर्थाने सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टीला, का तो कमी पडतोय सपोर्ट कुठे? खूप कमी पडतो. म्हणजे टीकात्मक भाग असा नाहीये, पण ज्या पद्धतीने शहराची वाढ होते आहे, ज्या पद्धतीने नागरिकांच्या गरजा वाढतात किंवा साहित्याची सांस्कृतिक भूक वाढते आहे, त्याला कुठेतरी महापालिका प्रशासन कमी करत आहे. महापालिका तुमचा अप्रोच होतोय, तुमच्या नवीन नवीन संकल्पना तुम्ही मांडताय. खडकपाडा किंवा रौनक सिटी, गोदरेज पार्क हा नवीन कल्याण झालं. खूप डेव्हलप आणि एवढं डेव्हलप झालेलं याच्यात एक सुसज्ज असं वाचनालय नको का पाहिजे. बरोबर. त्यासाठी आम्ही मागणी करतो, जागेची पण मिळत नाही. दुसरी गोष्ट, आपण या एवढ्या जागेत एक सुसज्ज अशी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही चालवतो. हे आणखी मला अतिशय अल्पद्वार. हा, 250 ते 300 मुलं त्या ठिकाणी अभ्यासाला येतात. तिथे सोयी सुविधा काय आहेत? सगळ्या सोयी. अच्छा, ती वातावरणमुळीच नाही वातावरण ते नाही, पण आमचा पण मानस त्याला पण मी म्हणतो या माध्यमातून जर दाता मिळाला तर ती वातावरण आमचा मानस आहे ती वातावरण करायचा. पण त्याला अजून तितकंसं आम्हाला काही आर्थिकदृष्ट्या कमी पडतो थांबलेलं, पण तो वातावरण करायचे. पण मला असं म्हणायचं या दृष्टीने तुमच्या माध्यमातून मला असं सांगायचंय महापालिकेला किंवा महापालिकेत निवडून आलेल्या सर्वांना की बाबांनो, महत्वाचं असं आहे की आज शिक्षणाचं महत्व एवढं वाढलंय आणि मुलांना स्वतःच्या घरात अभ्यास करायला अजिबात मिळत नाहीये. आणि त्यामुळे अभ्यासिका एकमेव पर्याय असतो की तिथे आलेला विद्यार्थी अभ्यास करतो. जसे की उदाहरण देईल, आमच्या सार्वजनिक वाचनाची जी अभ्यासिका आहे तिथे उल्हासनगर शहापूर पासून लोक मुलं येतात. उल्हासनगरच्या फर्निचर मार्केटचे एक अध्यक्ष होते, ते माझ्याकडे आले. त्यांच्या 2 नंबरच्या मुलीला आपण ऍडमिशन दिलं नव्हतं, ऍडमिशन फुल होतं म्हणून. तो माणूस इथे येऊन त्यांनी मला रिक्वेस्ट केली, साहब कुछ भी करो, मेरा 1000-2000 स्क्वायर फुट का रूम है, मगर मेरी बेटियां वहां पर पढ़ाई नहीं करती. मेरी बड़ी बेटी आपके यहाँ पढ़ाई करके डॉक्टर हो गई है, मगर ये बच्ची को भी पढ़ाई करने की इसको एडमिशन दे दे. इतकी गरज आहे सर शहराला. कल्याणच्या बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा आज शिक्षणाचं महत्व कळतंय. आणि आपला मुद्दा मी खरोखर सांगेन की जे आमचे सगळे सन्माननीय नगरसेवक आहेत, महापौर आहेत, या सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही की शिक्षणाचं महत्व खूप वाढलेलं आहे. आणि आपण पूर्वीपासून म्हणत आलंय की वाचाल तर वाचाल, तर त्या अनुषंगाने या संस्थेसाठी आपण खरोखर 165 वर्षांची परंपरा असलेली संस्था आहे. या संस्थेला चांगलीशी जागा आणि जेवढी मदत करता येईल. आणि कल्याणचं भूषण आहे सर, स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासूनचं भूषण, आणि ते आपण सातत्याने जपलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. कारण लोकांचं कसं आहे की 4 दिवसाचा उत्साह असतो, नंतर सगळा हिरवळपणा येतो. तसं नाही येतात, हे सातत्याने जपले. चांगले कार्यकर्ते पण आपल्याकडे मिळाले. 4 दिवसाचा उत्साह नाही. आमच्या वाचनालयातर्फे आम्ही सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवतो वाचन संस्कृती वाढविण्यासाठी. आणि ती वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जे उपक्रम राबवतो त्याच्यात विद्यार्थी चालवतात वाचनालय, हे आमचं एक फार मोठा उपक्रम. शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी येतात, ते आम्ही त्यांना ज्ञान देतो आणि ते 3-4 दिवस वाचकांशी संवाद साधतात, पुस्तकांची देवाणघेवाण करतात, पुस्तकांशी संवाद करतात. ते स्वतः करतात. दुसरा विषय वाचनालय विद्यार्थ्यांच्या भेटीला.
आम्ही अनेक शाळांमध्ये जातो, किती वाचनाचं महत्व विचार करतो त्यांना सांगत. काय तिसरा आमचा जो उपक्रम आहे तो उपक्रम याच्यासाठी आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही त्या लोकांना बोलवतो, त्यांना पुस्तकांची माहिती देतो, त्यांना आवडते. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आपल्या वाचनालयाला महाराष्ट्रातल्या अनेक गावात, अनेक शहरात, अगदी पुणा असो नाही तर जळगाव असो, अशा लोकांकडनं तुमची ज्यांना पुस्तकांची गरज आहे ते आपल्या वेबसाईटवर जातात, सगळे चालतात आणि तिथे जर पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांना कळलं तर ते आपल्याशी संवाद साधतात. आपण त्या पुस्तकांची झेरॉक्स कॉपी काढून त्यांना पाठवतो. वा वा. म्हणजे तुम्ही नुसते पुस्तकच न ठेवता तुम्ही या संगणकाचा देखील वापर करून ती प्रणाली सुद्धा आत्मसात केलेली आहे. आपल्याकडे अत्याधुनिक सॉफ्टवेअर आहे. अच्छा. आणि इव्हन आपण आपले जे वाचक आहेत, सभासद आहेत, त्यांना सुद्धा आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी पुरवतो. वा. सर मला तर आता सभासद हा विषय काढलाय. जर समजा आमच्या जे काय आता श्रोते वर्ग आहे जे पाहतायत आमच्या चॅनल आता, त्यांना जर का या वाचनालयामध्ये सदस्य व्हायचे असेल तर काय प्रोसिजर ती पण सांगा. ते आमच्या सहकारी सांगा ती प्रोसिजर काय आहे. आता ही प्रोसिजर थोडीशी किचकट होती, पण आता तुम्ही खूप म्हणजे आता या वयाच्या बैठकीत आमच्या कार्यकारी मंडळाने आणि आमच्या अध्यक्षांनी चांगला निर्णय घेतला की फक्त डिपॉझिट हे 1,000 रुपये आम्ही ठेवलेले आहे पुस्तकासाठी. त्याच्यासाठी तुम्ही यायचं, तुमचं नाव, पत्ता वगैरे सगळं फॉर्म भरून द्यायचा, त्या जोडीला आधार कार्ड किंवा तुम्ही राहता तिथला ठिकाणचं काहीतरी एक पुरावा द्यायचं आणि तुम्ही सभासद व्हायचे. इतकी साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे. फक्त एकच आम्ही त्यावेळेस सांगतो की बाबांना पुस्तकं न्या, वाचा आणि फळता द्या. कधी कधी थोडासा वाईट अनुभव येत असतो आम्हाला की पुस्तक दिल्यानंतर आता पुस्तकं घेऊन जातात तरी आम्हाला काही देतं तुम्ही. पण गंमत असेल त्यावेळेस ते लोकांचं म्हणणं, अरे आम्ही 500 रुपये दिलेत ना, 1,000 रुपये दिलेत ना, ते कापून घ्या. त्यांचे 1,000 रुपये महत्वाचे नाहीत. आमचं 1 रुपयाचं तांदूळ, 2 रुपयाचं पुस्तक महत्वाचं. बरोबर. त्यामुळे इतकी साधी सोपी प्रक्रिया आमच्याकडे आणि लोकांनी यावं, सभासद व्हावं आणि अनेक पुस्तकं वाचावी त्यासाठी आमचे अनेक उपक्रम सातत्यानं चालू असतात. आता जस्ट तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की महानगरपालिकेने संजय जाधव साहेबांनी उद्यानांनी आम्हाला थोडी मदत केली आणि सिटी पार्क कलाकार इथे त्यांनी एक छानपैकी शोकेस बनवलेले आहे आणि तिथे वाचन करता गेले. तो वाचन कट्टा चालवण्याचं काम सार्वजनिक वाचनालयाकडे दिले. आणि ते आता 23 तारखेला जो आपला पुस्तक दिन झाला त्या दिवशी आम्ही संपूर्ण कार्यकारिणी सकट आमच्या स्टाफ सकट काळ सगळे उभं होतो. छान त्याचा परिचय करून दिला, त्याला छान रिस्पॉन्स मिळाला. आणि एकंदर म्हणजे अशा अनेक आता जसं बारस्ताने सांगितलं या सगळ्या मध्ये मला तुम्हाला सांगायची अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणजे मराठी मीडियमची मुले केली आहे. सिक्रेट हार्ट सारखी शाळा आहे, इंटरनॅशनल लेवलची शाळा आहे, नवीन प्रकारचा अभ्यास. या शाळेच्या मुलांनी सुद्धा इथे येऊन भेट दिली त्यांच्या शिक्षकांसाठी आणि त्यांनी ते शिक्षक इतके प्रभावित झाले की त्यांनी एक सुंदर सर्टिफिकेट आम्हाला. वा सुंदर. याचा तुम्ही जरूर फोटो काढा. म्हणजे लोकांची विद्यार्थ्यांची इन्व्हॉल्वमेंट नवीन जसं मलाही सांगितलं यंग जनरेशन आमच्याकडे खूप आहे, तर ती सुरुवात या शाळांपासून. मला एक सांगा सर, आता आत्ताच्या या क्षणाला आपण जर विचार केला तर साधारण किती मेंबर्स असतील तिन्ही मिळून? एक अंदाज सर 4,000च्या आसपास. 4,000च्या आसपास. आणि पुस्तकांची संख्या किती असेल? 1,30,000. हे मी का आपल्या सर्वांना टाळतोय माहितीये का? याचे कारण इथंच आहे की आता दोघांनी आवाहन केलेलं आहे तर जास्तीत जास्त आज कल्याण शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली, आज लोकसंख्या पाहिली तर त्या मानाने 4,000 ही संख्या फार कमी आहे. तर ही 4,000ची 40,000 4,00,000 कशी होईल ही जबाबदारी मला असं वाटतं आपल्या सर्व कल्याणकरांची आहे. कारण हा खजिना आहे सर, हा खजिना जेवढा तुम्ही लुटाल तेवढा तो अजून वाढत जाणार. आपल्या वाचनालयाकडे उत्तम प्रकारचा संदर्भ विभाग आहे. संदर्भ विभाग अनेक लोक अभ्यासासाठी त्या संदर्भ विभागाचा उपयोग करतात आणि ही संदर्भ विभागामधलं पुस्तकाच्या रामबाग शाखेत आहे संदर्भ विभाग आणि त्या संदर्भ विभागाचा उपयोग अनेक लोकांना होतो. आपल्याकडे स्वतंत्ररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य विपुल प्रमाणात आहे. अण्णाभाऊ पाटीलचं साहित्य आहे आणि जवळजवळ एवढे लेखक आपल्याकडे साहित्यिक दाटीवटीने बसलेले
कुसुमाग्रहांपासून ते अगदी थेट विश्वास पाठवण्यापर्यंत सगळं सगळं. आपल्याला साहित्य आहे त्या. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणते की अभ्यासिका मगाशी एक आपला पॉईंट पोहोचणार की अभ्यासिकेत नुसत्याच कल्याणच्या बाहेरच्या लोकांनी नाही, पण कल्याणातल्या काही तरुणांनी या आपल्या प्रशासकीय परीक्षा असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याच्यामध्ये मी का अतिशय असं चांगलं यश मिळवलंय. आणि आपल्या अभ्यासिकेमध्ये त्यांनी तो अभ्यास आहे. कोणी IPS च्या परीक्षा पास झालेलं आहे, कोणी APSC च्या परीक्षा पास झालेलं आहे, पण त्या अभ्यासिकेला सगळ्यांनी पुरेपूर फायदा भेटत आहे. पण आमचं स्वतःचा भविष्यातल्या योजना त्यांना म्हणायच्या असं एक सुसज्ज वाचनालय कल्याण आवश्यक आहे की जे कल्याण नॉर्थ जसं बाळासाहेब म्हणाले सांगितलं दोनच स्थिती हे नवीन कल्याण आपल्याला म्हणून सुसज्ज असं वाचनालय हवं आहे की मराठी वाचन आहे. त्या मराठी वाचनाची साहित्याची फील्ड झाली पाहिजे आणि तरुणांपर्यंत आपण पोहोचतो. ही आपली उद्योग परंपरा आहे कल्याण करण म्हणजे काही मानवापर्यंत सुरू झालेली आहे. ही परंपरा आपल्या युवकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे आमचं ध्येय आहे. त्या दृष्टीनं आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. अपेक्षा जेवढा प्रतिसाद देत नाही खंत आहे, परंतु प्रतिसाद देता आहे ना. पण मी या माध्यमातून सर आपली जी काय आव्हान आहे मी करू इच्छितो की आताचे जे काही तरुण पिढीतले राजकीय पुढारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी या गोष्टीचा नक्कीच काहीतरी विचार करावा आणि ह्या संस्थेच्या मागे स्वतः उभा राहून जसं तुम्ही आता ते सांगितलं नवीन कल्याणमध्ये कशा पद्धतीने एक समृद्ध वाचनालय आणि समृद्ध अभ्यासिका उभी राहील याच्यासाठी आपल्याला सहकार्य करावं आणि आपली प्रत्यक्ष भेट घेऊन त्याबद्दल चर्चाही करावी कारण चर्चेतनंच काहीतरी मार्ग माझी जर तुम्हाला अशी तुम्ही सुद्धा महापालिकेचे माझे अधिकारी आहात. आपण जर का आपल्या नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधींचा एक जर का दौरा काढला की महाराष्ट्रात मी 7-8 प्रथित अशी वाचनालय आहे त्या वाचनालयाला आपण भेट देऊ. नाशिकची नगर वाचन मंदिर बघा, काँग्रेस वरची सुसज्ज अशी रत्नागिरीचं वाचनालय प्रोग्रामाने वाहून दिलं तर रत्नागिरीकरांनी ते ताबडतोब उभं केले सुसज्ज असं वाचनालय वगैरे. आपल्या वाचनालयात तिथं आपण म्हणजे अनेक शेकडो पुस्तकं दिली त्यांना त्या काळात त्यांच्या कठीण काळामध्ये. म्हणजे आपण भेट दिली आपण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना नगरसेवकांचा एक अभ्यास ठेवला त्या गटाला. वाचनालय कसं कारण वाचनालय हे शहराचं एक वैभव एक आईना आहे वारसा आहे तो सुसज्ज असा असलाच पाहिजे. आणि म्हणून आपण एकत्र येऊ तुम्ही सुद्धा कारण की आज प्रसार माध्यमांचा समाजावर प्रचार पकडा आहे आणि समाजाला दिशा देण्याचं काम प्रसार माध्यम करत असतात. आपण एकत्र येऊन जर का आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण नगरसेवकांची नक्की भेट नक्की भेट घेऊ. आपण त्यांचा अभ्यास वगैरे या 5-6 वाचनालयाकडे नवीन संकल्पना आली आणि त्यामध्ये प्लॉट आरक्षित आहेत वाचनालयासाठी काही इमारती बांधून तयार आहेत परंतु प्रशासकीय लालपेट आणि असलेल्या काही अडचणी याच्यामुळे त्या वाचनाला मिळू शकत नाही. नवीन कल्याण त्या टिटवाळ्याला वाचनालयाची आता जागा आरक्षित आहे, कल्याण नॉर्थ मध्ये आरक्षित आहे, कल्याण पूर्वेमध्ये आरक्षित आहे. मग या सगळ्या गोष्टीला सातत्याने विचार केला तर कल्याणची साहित्य संपदा निश्चितच म्हणजे मला असं जाणवतं की तुमकडे साहेबांचं म्हणणं फार बरोबर आहे की नुसतं रोनक सिटी किंवा खडकपाडा न पाहता त्यांनी आता उल्लेख खूप छान केला टिटवाळा आहे किंवा कल्याण ईस्ट आहे तो भाग सुद्धा डेव्हलप होणं गरजेचं आहे. तिकडच्या जे काही स्थानिक नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा सार्वजनिक कार्यकर्ते जे असतील त्यांनी नक्की याचा विचार करावा. सरांची भेट करताना हे 162 वर्षाचं वाचनालय चालवताना आम्हाला अभिमान आहे तो आमच्या सर्व वाचकांचा आणि आमच्या सर्व ग्रंथपाल आणि स्टाफ महत्वाचा आणि लोकांना आमचा स्टाफ त्यासाठी अत्यंत कमी पगारामध्ये ही वाचन सेवा पुरवतो आहे बरोबर आणि त्यांचं कौतुक आम्हाला नक्कीच या निमित्तानं नाही प्रश्नच नाही कारण तुम्हाला प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहे. आमच्या ज्या ग्रंथसेविका त्यांच्यावर अतिशय उत्कृष्ट अभिप्राय तिच्या वाचकांनी दिलेले वा आणि काही वाचक सुद्धा असे की त्या या ग्रंथांचं कौतुक करायचं म्हणून दिवाळीला भगिनीची भेटे वा काय पाहिजे सर एवढी अटॅचमेंट आहे एवढा घरोबा तुम्ही निर्माण केला आमच्या कार्यक्रमी ज्या योगदानापेक्षा ग्रंथसेविकेचं योगदान महत्वाचं बरोबर कारण ते प्रत्येकाशी निगडीत फेस टू फेस बोलणं होतं त्यांचं त्यांना सगळ्यांची आवड निवड माहिती आहे कारण एखाद्याला जे आवडतं ते पुस्तक नवीन शोधून बाबा हे तुम्ही वाचलेलं नाही पेशन्स
हा नाही खरंय, एकदम खरंय. पण मला आणखीन एक असं विचारावंसं वाटतं सर, खास करून बारसकर सरांना, की बारसकर हे नाव जे आहे की कल्याणमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे परखड व्यक्तिमत्व आहे. तर बारसकर सर, मला एक सांगा की तुम्ही इथे आल्यानंतर रुळलात का तुम्हाला काही गोष्टी खटकल्या? खूप खूप छान प्रकारे रोडलं. ज्या खटाकल्या त्या पाठीमागे टाकल्या आणि पुढे चालतोय. काही बारसकर त्याचं उदाहरण म्हणजे नक्कीच करायचं. जे खटाकलं पाठीवर लागलं पुढे चालतं आहे, बाकी काय नाही. जोपर्यंत चालता येते चालायचं, आपल्याला जे पण करता येतं ते करत राहायचं. आपण लोकांसाठी करतोय आणि लोकांचं हे काम आहे एवढं फक्त नजरेसमोर कारण कसं आहे, मी थोडासा वेगळ्या विषयाकडे पण जातोय की बारसकर म्हटल्यानंतर त्या प्रश्नांतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की खटकतं ते पाठीवर टाकलं आणि बाकी आपलं कार्य पुढे नेत गेलो. तर बारसकरांबद्दल मला आणखीन एक सांगावं असं वाटेल की कल्याणमधली जी स्वागत यात्रा जी होते गुढीपाडव्याची, मी मुद्दाम विषय काढतोय कारण स्वागत यात्रेचं जे मानकरी म्हणा किंवा सुरुवातीपासून जी ओढणारी जे गाडा ओढतो म्हणतो ना आपण, त्या ओढण्यामध्ये प्राधान्य असलेला माणूस असलेला हा माणूस आहे की ज्यांनी ओढायला सुरुवात केली. पण त्या ओढता ओढता आज मला सांगा, आजची जी स्वागत यात्रा असेल ती जी पोचलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं काय? तर मी वेगळा विषय मुद्दावर घेतला. काय स्वागत यात्रा नो डाऊट आपल्या डोंबिवलीला सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी आमचे डॉक्टर एकलरे होते, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही काही अनेक लोक एकत्र आलो आणि स्वागत यात्रा सुरू झाली. मला आनंद वाटेल, स्वागत यात्रेसाठी सर्व समाजाची लोक एकत्र यावी म्हणून आम्ही रात्रंदिवस धावपळ केली. पण त्या धनाजी बारसकरांची होती असं मला वाटतं. खूप मेहनत घेतली. खूप 14 वर्ष मी सातत्यानं त्यासाठी धावपळत होतो. आमचे मिलिंद कुलकर्णी सर रोटरीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी स्वागत यात्रा काढली आणि कल्याण संस्कृती मंचचे काही काळ अध्यक्ष होते ते. त्यांनी जी दोघे आताची परिस्थिती जर बघाल तर स्वागत यात्रा ही फक्त एक नाममात्र यात्रा झालेली असं जाणवतं मनात. त्याचं कारण असं होतं, जो उद्देश घेऊन डोंबिवलीकर उतरले, जो उद्देश घेऊन त्याला पाठोपाठ कल्याणकर उतरले, संपूर्ण महाराष्ट्रात दुसरी स्वागत. पण त्या अनुषंगाने आज बघायला गेलं तर जास्तीत जास्त ती जाहिरात यात्रा. खूप लोक आपल्या जाहिराती तिथे वाटतात, जाहिराती हे पडतात. आणि त्या सकाळी आमच्या डॉक्टर एकलाने असं ठरवलं की मोठे ढोल ताशा बिजा असं काही वाद्य नकोय. स्वागत यात्रा एक वेगळ्या माध्यमातून आणि वेगळ्या अँगलनी गेली पाहिजे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून ते गेले. एक मांगल्य पाहिजे, त्याचा उद्देश पाहिजे, एम पाहिजे, हा महत्वाचा. तो कुठेतरी आता हरवलेला असं तुम्हाला म्हणायचं. तर तो तसा आता काही राहिलेलं दिसत नाही. कारण आता स्वागत यात्रा कल्याण संस्कृती मंच स्वतः न चालवता अनेक लोकांना, येणाऱ्या लोकांना नेते आणि ते लोक ती स्वागत यात्रा चालवत असतात. आणि त्याच्यातनं स्वागत यात्रेला काही ठराविक रक्कम द्यावी लागते. कल्याण म्हणजे हा एक प्रकारचा बिझनेस नाही असं म्हणायला हरकत नाहीये, असं म्हणायला हरकत नाहीये. कारण जे काम कल्याण पण मग हे सगळं असं पहिल्यांदा तसं चीड येत नाही मनामध्ये अशी. कल्याण एक मिनिट, कल्याण संस्कृती म्हणजे कशासाठी स्थापन झालं, तो स्वागत यात्रा करतात नाही. मग नंतर हा बदलला कसायला नाही. कारण पप्पू शेठ गवळी हे गेली अनेक वर्ष अध्यक्ष होते त्यासाठी. त्यांनी स्वतःचा पैसा भरपूर घालवला आणि काम केलेले नाही असं नाही. मग आता तो आपला तो घेऊन बदलला त्यांनी आणि आता ती स्वागत यात्रा कुणाला यावर्षी तर कोणत्या वेगळ्या समाजाला दिली होती त्यांनी काढलं. म्हणजे यावर्षीच्या याच्याबद्दल बारसकरांनी अगदी परफेक्ट मांडलं आहे की हिंदू नववर्ष स्वागत यात्रा जैन योग संघाने काढली. ही आणि ती कल्याण संस्कृती मंचाने त्यांना द्यावी. ह्याच्यासारखा सगळ्यात मोठा दुर्दैव व्यवस्थित चालला. ते मेन उद्देश होता सगळ्यांनी एकत्र येणं, तर आपण त्याच्यात फाटे फळ भेटणार असं झालं ते. आणि त्याच्यामुळे काय झालं की स्वागत यात्रेचं जे मूळ उद्देश आहे तो मात्र बाजूला पडला. आणि ही स्वागत यात्रा म्हणजे नुसतंच आपलं यायचं, कारण नुसत्या गाड्या घोड्या लागणं आणि स्वागत यात्रेची लांबी रुंदी वाढणं म्हणजे स्वागत यात्रा नाही. खरे एकदम. त्यासाठी माणसाने मनापासून त्याच्यामध्ये सहभागी होणार. म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी आता बोचतंय, पण मग याच्यासाठी आपल्याला पुन्हा त्याच्यात उतरावं असं वाटतंय.
आता कसं आहे माहिती का, कारण छोटे बघा तुम्ही सगळी माणसं आलेली आणि समाजासाठी जन्माला आलेली माणसं आहेत. या शब्दात सांगा. सगळ्याची तुम्ही बारसकरांनी जे सांगितलं की जे बसलं नाही ते खांद्यावरती मागे लागलं आणि पुढे जातं, त्या पण पद्धतीने खांद्यावर किती घ्यायचं सर? आई म्हणतो ना खांद्यावर घ्यायचं तरी किती? त्या पद्धतीने ते आम्ही मागे लागलो आणि आम्ही पुढे जातोय. बाकी काय कारण असं आहे की किती जबाबदारी अंगावरती घ्यायची. म्हणजे एक धड ना चिंध्या आपण बाळा असं नको फक्त व्हायला. आपण फक्त अपेक्षा एवढीच करणार. तर मुळामध्ये असं आहे की आम्ही जर अगोदरपासून केली तर आम्हाला कोणीतरी विचारायला पाहिजे होतं. ते विचारणं दूरच आहे. पण आपल्याला आमची अपेक्षा अशी की जे उद्देशानं स्वागत सुरू झाली तो उद्देश घेऊनच सगळ्या नागरिकांनी म्हणजे तो कोणा एकट्या कल्याण संस्कृती मंचाचं जे असं नाही, सगळ्यांनी मिळून त्याच्यावर विचार करून त्या अनुषंगाने आपण गेलं पाहिजे की आपल्या शहराची शान आहे. त्या सध्या स्वागतापेक्षा माध्यमातून नवीन पिढीला कल्याण शहराचा वैभव काय आहे, हे कळलं हिंदू धर्माचं पाहिजे. वैभव काय हे समजलं पाहिजे. बरोबर. दुसरं रुपये ढोल ताशा आणि त्याच्या ऍडव्हर्टाईज करून ती स्वागत नाही ते वैभव मुलांपर्यंत जात नाही. हा हे मी सगळं मी पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येते, पुन्हा मूळ मुद्द्याकडे येते की रसिकांना सांगायला मला खरोखर आवडेल की आमच्या या सुखील संवाद आंबेडकर या चॅनेलचा उद्देशच असा आहे की या शहरामध्ये ज्या काही जुन्या परंपरा आहेत ह्या आपल्यासमोर आणणं, नवनवीन गोष्टी आपल्याला सादरी करून दाखवणं आणि आपल्या ज्ञानामध्ये आणि कल्याणच्या ऐश्वर्यामध्ये कल्याणच्या जे काही आपला सांस्कृतिक विभाग आहे किंवा आपली संस्कृती आहे ते कशी वृद्धिंगत होईल याचा विचार करणं हाच आमचा उद्देश आहे. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करेन की या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि आज हे जे दोन जे दिग्गज बसलेले आहेत, मला असं वाटतं आपल्या सर्वांना खरोखर पुन्हा एकदा सांगायची वेळ आलेली की मिलिंद कुलकर्णी जे आहेत हे पहिले रोटरीचे गव्हर्नर कल्याण मधले आणि एकमेव गव्हर्नर रोटरीचे असलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचे विभू बारसकर की ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, अनेक सन्मान मिळाले. मला असं वाटतं आत्ता सर आपली निवड झाली त्याच्याबद्दल पण आमच्या रसिकांना जर सांगाल तर अभिनय. हा महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणेची मध्यवर्ती शाखा आहे. या शाखेवर मी निवडून आलोय आणि ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून तिथे निवडून आलोय. त्यानंतर आमची वाचनालयाचे ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ जो आहे त्या ग्रंथालय संघावर सुद्धा मी निवडून आलेलो आहे. आणि त्याचबरोबर कोकण ग्रंथालय संघावर सुद्धा मी निवडलं आहे. ही एवढी दिग्गज दोघं जण असल्या कारणामुळेच आम्हाला कल्याणाच्या बाकीच्या अवांतर गोष्टी गप्पा आपण मारल्या म्हणजे अगदी त्याच्यामध्ये स्वागत यात्रा असली सुद्धा त्याचा सुद्धा आपण उल्लेख जाणून बुजून केला की बाबा तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही बी लावलेला आहे, आज वृक्ष आलेला आहे, पण तो थोडासा वेगळ्या बाजूने तो वळतोय, तो कुठेतरी थांबावा हा याच्या मागचा आमचा उद्देश आहे. बाकी उद्देश या चॅनलचा काहीही नाही याच्या मागचा, म्हणजे कोणी असा गैरसमज करून घेऊ नये. पण परत एकदा आम्ही मुद्द्यावर असं येतो की आत्ताच्या कंडिशनला जर तुम्ही मुलांसाठी पण बरंच काय करताय, ज्येष्ठांसाठी बरंच करताय, स्वतः तुम्ही अत्याधुनिक टेक्निक्सचा वापर करून हे वाचनालय वर आणलेलं आहे, जागेच्या अडचणावर सुद्धा तुम्ही मात केलेली आहे. भविष्यात सुद्धा सगळ्यांनी आता मोहननी सांगितल्याप्रमाणे की महापालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर दादांच्या माध्यमातून तुम्हाला जर का जागा मिळाली किंवा अभ्यासिकेसाठी अजून सहकार्य आर्थिक मिळालं तर तुम्हाला ते पाठबळ हवंय. कारण शेवटी असं आहे की वाचनालय जे आहे हा शहराचा आरसा आहे आणि त्याच्यातनंच आपल्याला शहराची जडणघडण कळते की शहर काय लेवलचं आहे, काय स्टाईलचं आहे, कुठल्या वाटेवरही जाणार आहे भविष्यामध्ये. जाता जाता मला एकच सांगायचं की एवढं छान सुसज्ज असं वाचनालय तुम्ही उभं केले, आज सांभाळत आहे, ते सातत्य टिकवलेलं आहे, लोकांच्या गरजेप्रमाणे स्वतःमध्ये आणि कमिटीमध्ये चेंजेस केलेले. तर पुढच्या नियोजनाबद्दल सर आपण काय म्हणतो? पुढच्या नियोजनाबद्दल म्हणजे वाढत्या कल्याण शहराची साहित्यिक भूक लक्षात घेता कल्याणच्या नव्याने डेव्हलप होणाऱ्या एरियामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कल्याण पूर्व आहे, टिटवाळा आहे, कल्याण नॉर्थ आहे, इथे सुसज्ज वाचनालय झालं पाहिजे. बरोबर. आणि या सुसज्ज वाचनालयाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीसाठी साहित्यिक वारसा कोणीतरी सोडून गेलं पाहिजे ही भावना आमची आणि त्या दृष्टीने आम्ही म्हणजे जसं आता तुम्ही साठेंचं नाव घेतलं की 1864 साली स्थापन केलं, तसं ह्या कल्याण मधल्या प्रत्येकाने या पूर्ण टीम जी आहे तुमची यांची नावं घेणं गरजेचं आहे. नावं घेणं किंवा आपल्याला एक समाधान आहे. या कार्यकालामध्ये या बरोबर. गोष्टी कल्याणच्या नव्याने घडणाऱ्या कल्याणमध्ये झालेल्या आहेत बरोबर. आणि तो साहित्यिक वारसा नवीन पिढीला मिळालेला आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात आली पाहिजे. आणि आपण जर का प्रशासकीय परीक्षांच्या बाबतीमध्ये बघितलं तर IPS आणि IAS तरुण मराठी टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. आमच्याकडे सुसज्ज अशी अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये शासनाच्या वतीने प्रशासकीय परीक्षांवरची बरीचशी पुस्तकं सुद्धा तिथे येत असतात. तर त्या
याचा फायदा कल्याणातील तरुणांना व्हावा आणि इथं IAS आणि IPS अधिकारी घडावेत. कारण की शेवटी देश घडवण्याचं काम करण्यात योगदान त्यांचं मोठं असतं. ती एक आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्न या घडीला थोडेसे कमी पडत आहेत, पण आम्हाला नक्की विश्वास आहे की या प्रयत्नांना आज ना उद्या नाही 2-5 वर्षांनी नक्की यश येईल. पण सर्व कल्याणकरांनी जर का सहकार्य केलं तर हा पल्ला तुम्हाला सहज गाठता येईल. त्यासाठी कल्याणकरांच्या सहकार्याची आणि सपोर्टची आवश्यकता आहे. पण मला निश्चित विश्वास आहे की ही उज्ज्वल परंपरा असलेलं हे वाचनालय हे ध्येय निश्चितच साध्य करेल. बरोबर. बारसकर सर, मला तुम्ही एक सांगा की आता मगाशी आपलं म्हणल्याप्रमाणे की तुम्हाला म्हणजे स्वतःहून लिडिंग घेऊन कुठलंही काम करायला आवडतं, पण काही खंत पण तुम्ही व्यक्त केली. तर त्या दृष्टीने मी म्हणेल की तुमच्या पठडीमधले काही कार्यकर्ते म्हणा किंवा काही या संस्थेच्या माध्यमातून काही व्यक्तींना तुम्हाला आणायचं असेल तर काय त्याच्यासाठी करावं असं वाटतं? कारण कुठल्या याला कार्यकर्त्यांची फळी फार महत्वाची संस्था म्हटल्यानंतर, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? नाही, कोणत्याही संस्थेमध्ये आपण गेलो ना तर कार्यकर्त्यांची यादी फार मोठी असते. पण Active कोणते ऍक्टिव्ह जे मेंबर असतात ते नेमके 4-5 असतात बरोबर. आणि ते 4-5 मेंबर काम करत असतात सातत्याने. तो काही म्हणजे आपण इकडे गेलो म्हणजे हे असं आहे तसं नसतं. सगळीकडे तीच परिस्थिती आपल्याकडे. पण जर ती 4 माणसं जरी चांगली मिळाली तर ती 4 माणसं मात्र चांगल्या प्रकारे काम केलं तर कोणतंही काम अतिशय सुंदर उभं राहू शकतं. आमच्या वाचनालयाला सुद्धा आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की आमच्या पूर्वजांनी जे वाचनालय आज एवढ्या वर्षापर्यंत आणलेलं आहे, हे वाचनालय भविष्यात अधिक पुढे घेऊन चालण्यासाठी आमचा तर असा प्रयत्न आहे की आमच्या नंतर येणारी पिढीसुद्धा सुसज्ज, चांगली, तयार, शिकलेली असावी. त्यांना याच्यातलं ज्ञान आणि मुळामध्ये मनापासून काम करणारी असावी या क्षेत्रासाठी. कल्याणबद्दल एक आत्मीयता असते. आत्मीयता असावी, कल्याणबद्दल असावी, तुमच्या वाचनालयाबद्दल असावी. ऐतिहासिक गाव आहे आपल्या कल्याण आणि या ऐतिहासिक गावात अनेक खुणा आहेत. आज त्याचा जर आपण अभ्यास केला तर आज आम्ही मध्यंतरी एक स्पर्धा घेतली होती, खूप छान स्पर्धा होती की मी कल्याणकर आणि माझे कल्याण. त्यामध्ये आम्ही असे काही प्रश्न विचारले की साधारण डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी भारताच्या पहिल्या महापौर, पण या कल्याणमध्ये कल्याणकरांना माहिती आहे का कुठे राहत होत्या? ते ठिकाण सांगा. पहिल्या डॉक्टर हा, पहिल्या महिला डॉक्टर. काय बोललो मी? सॉरी बाबा, ते बदललंय. कल्याणच्या भारताच्या पहिल्या डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी ह्या कल्याणच्या आपण अभिमानानं सांगतो. पण आमच्या कल्याणकरांना हे माहिती आहे का की डॉक्टर आनंदी गोपाळ जोशींचा वाडा कुठे होता, कुठे राहत होत्या? हे आपले जे आहे पेशवे जे थोरल्या बाजीराव पेशव्यांचं लग्न कुठे झालं काय, किंवा वासुदेव बळवंत फडके यांचं आजोळ कल्याणचं. हे असे अनेक लोक ज्या ह्या कल्याणची शान आहे. काय सुभेदारांचा वाडा म्हणजे नक्की काय, आणि सुभेदारांचा वाडा म्हटलं की आपण त्याचा संदर्भ थेट शिवाजी महाराजांशी लावतो की इथलीच सुभेदाराची सून महाराजांना अर्पण. नाही, हे चुकीचं आहे. किंवा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे आपल्या कल्याणात होते, ते कुठे राहत होते. खूप अभ्यास आहे, हा अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि हा अभ्यास कल्याणकारांनी जर केला तर मी ज्या गावात राहतो त्या गावाचं मला निश्चित अभिमान होईल आणि वाटायलाच पाहिजे. एक एवढं शेवटचं सांगतो वाचनालय की जसं बाळासाहेबांनी सांगितलं मगाशी की आम्ही अशा अनेक उपक्रम राहतो. मला असं वाटतं की हे एकमेव असं वाचनालय असेल की दरवर्षी आम्ही दिवाळी अंकाची स्पर्धा घेतो. वा. आणि दिवाळी अंकाची स्पर्धा, उत्कृष्ट दिवाळी अंक कुठचा, त्याच्यातनं उत्कृष्ट कथा कुठची, उत्कृष्ट कविता कुठची, हे राज्य स्तरावरती या स्पर्धा होतात. आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो. अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंक येतात. ग्रामीण म्हणजे शहरी भागात तर येतातच, पण ग्रामीण भागात पण येतात. आणि आमचा तो 26 जानेवारी नंतर एक तो मोठा आमचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो आणि त्याला उदंड प्रतिसाद महाराष्ट्रात मिळतो. आणि केवळ ही वाचनाची चळवळ, साहित्याची चळवळ पुढे जावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बाकी काय. छान. मला असं वाटतं की आज आपण खूप छान दिलखुलास गप्पा मारल्या आणि ह्या 2 दिग्गजांनी आज आमच्या सुखील संवाद आंबेडकर चॅनलसाठी खूप वेळ दिला. त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार मानतो. आणि खरोखर मला म्हणजे कुलकर्णी सर आणि बारसकर सर की तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि हा वेळही कमी पडेल. पण एवढं मात्र नक्की सांगतो की आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आमच्या चॅनलसाठी.
त्याबद्दल मी आपल्या दोघांचे आभार मानतो. धन्यवाद आपण खूप तेच खूप आम्ही तुमचे आभार मानतो. फक्त हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा ही Yes, yes. आणि ही जबाबदारी सर आपली पण आहे. आज आपल्याकडे सदस्य भरपूर आहेत. जे 4,000 सांगितले ते आपले ठरलेले आहे आपल्या की पुढच्या वेळेला ज्या वेळेला आपण तुमची मुलाखत घेऊ तेव्हा ते नक्की 4 लाखाच्या पुढे गेलेले असतील. आणि ही सगळी जबाबदारी कल्याणकरांची. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.